नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक हा विषम संख्या, त्याला आपण ऑड नंबर्स म्हणतो, है की नाही. या आदिल्या भागामध्ये पण आपण हा विषम संख्या पाहिलेल्या आहेत. तुम्ही जो आदिला भाग जर नसेल पाहिला आधी, तर सुरुवातीला तो भाग बघा, नंतर हा भाग बघा, जेणेकरून हा तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता याच्यामध्ये जे राहिलेले एक्झाम्पल येतं ते तुम्हाला मी सांगून देतो, पण इथे आधी तुम्हाला थोडंसं एकदा फक्त ते सूत्र जे तुम्हाला सांगितले हे की नाही ते तुम्हाला एकदा फक्त रिकॉल करून सांगतो. जसं आपण पाहिलं समजा की पुढील म्हणा किंवा नंतर सारखंच. जसं आता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण इथं, एक सेकंद. नंतरची म्हणा किंवा कधी कधी क्वेश्चनमध्ये समजा आपल्याला पुढील आहे की नाही, तुम्हाला म्हटलं की एनवी विषम संख्या कोणती. मी एकदा फास्टमध्ये तुम्हाला फक्त एकदा सूत्र रिकॉल करून देतो. पुढील म्हणा किंवा नंतरची म्हणा एनवी विषम संख्या जर आपल्याला जर काढायची असेल, एनवी म्हणजे किती क्वेश्चनमध्ये सांगतो आपल्याला 10वी 12वी 15वी जे काय असेल ते, ठीक आहे, ती आपल्याला संख्या काढायची असते. तर त्यासाठी आपल्यासाठी दोन सूत्र आहेत. पहिलं एक आपण म्हटलं की समजा दिलेली जर विषम संख्या जर असेल, तर आपण फक्त त्याच्यामध्ये काय करतो, दिलेली विषम संख्या अधिक 2n करतो आपण, है की नाही. 2n म्हणजेच काय, 2 गुणाकारामध्ये n म्हणतो आपण, है की नाही. जर चुकून एखाद्या वेळेस तुम्हाला दिलेली जर समसंख्या जर असेल, हे थोडं शॉर्टकटमध्ये लिहितो, तर आपण 2n वजा 1 करणार. आपण का लिहिले इथं, जर दिलेली जर समसंख्या असेल तर दिलेली समसंख्या अधिक 2n वजा 1 करायचं. विषम संख्या असेल तर सरळ सरळ 2n करतो आपण, हे की नाही. समसंख्येचे आणि इथे जवळपास सूत्र सारखेच येतं. हे सर्व मी तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही नोट्स वाचून पण करू शकता, लिहून घ्यायची काही गरज नाही. कधी कधी तुम्हाला समजा अगोदरची म्हणा, है की नाही, वेगवेगळे शब्द द्यायला, अगोदरची, कधी कधी याला पूर्वीची शब्द असणार, ठीक आहे, आधीची, असे वेगवेगळे शब्द येतं. मग आपला पूर्वीची म्हणा किंवा अगोदरची एनवी विषम संख्या जर काढायची असेल, है की नाही, एनवी विषम संख्या जर काढायची असेल तर यासाठी पण सेम सूत्र आहे. पहिल्यांदा बघायचं की दिलेली संख्या कोणती आहे. समजा दिलेली विषम संख्या जर असेल, है की नाही, विषम संख्या असेल तर वजा 2n करायचं फक्त, है की नाही. जर पूर्वीचं आधीला म्हणलं की वजा करायचं, नंतरचं म्हणलं की तर प्लस घ्यायचं फक्त. आणि जर चुकून तुम्हाला दिलेली समसंख्या जर असेल तर वजा 2n इथं अधिक 1 करायचं, है की नाही. समजलं, विषय विचारला की तर प्लस होऊन आला इथं, जसं आधीच्या वेळेस, आणि नंतरच्या वेळेस इथं काय येते, फक्त मायनस होऊन येते. जवळपास सारखं मी इथे जो इथे सूत्र येते, है की नाही. खूप जणांना कन्फ्युजन करतात. या सूत्रांचा वापर करून आता आपण जे XYZ वाले जे काही क्वेश्चन्स आहेत ते मुलांना खूप डिफिकल्ट जातात, ते वाले क्वेश्चन्स आपण पाहणार आहे, ठीक आहे. हे तुम्हाला फक्त रिकॉल म्हणून सांगितलं मी. आता हे मी खोडून टाकतो. आपण एक काम करू, सरळ सरळ क्वेश्चनला सुरुवात करू आपण, ठीक आहे. हे सूत्र सर्व तुम्हाला मी नोट्समध्ये दिलेले आहेत. जो कोणाला चुकून जर नोट्स नसेल मिळाली किंवा पाहिजेत असले तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी त्याला सेंड करतो, ठीक आहे. आता हे रिकामा आपण गोष्टी खोडून टाकू. हे फॉर्म्युले तुमच्यापाशी असायलाच पाहिजेत आणि तुमच्या डोक्यामध्ये पण असायला पाहिजेत, आहे की नाही. म्हणजे क्वेश्चन सोडवताना आपल्याला नेहमी बघायचं काम नाही कुठं, ठीक आहे. आता मी क्वेश्चन देतो, क्वेश्चन लिहिला का मी, तर सोबत तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर काढायचा प्रयत्न करा, है की नाही. म्हणजे जर तुमची एखादी मिस्टेक होत असेल तर तुम्हाला समजायला सोपंच आहे. आपण असे क्वेश्चन समसंख्येचे होते का नाही, त्याच्यामध्ये पण पाहिले होते, ठीक आहे. आता क्वेश्चनला आपण सुरुवात करू. जसा पहिला क्वेश्चन बघा, आता काय म्हणते, पी ही क्वेश्चन मी थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहितो, है की नाही, पण वाचताना मी पूर्ण क्वेश्चन वाचणार आहे, ठीक आहे. पी ही एक समसंख्या आहे, ठीक आहे. शॉर्टकटमध्ये समोर म्हणते, तर पी नंतरची 38 म्हणजे 38वी विषम संख्या कोणती. 38वी विषम संख्या कोणती. क्वेश्चन एकदा परत सांगतो वाचून, थोडंसं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिला मी. काय म्हणते बघा, पी ही एक समसंख्या आहे, तर पी नंतरची 38वी विषम संख्या कोणती. खाली तुम्हाला त्यांनी असे ऑप्शन्स दिले बघा. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, है की नाही. मी पण तुम्हाला सांगतोच, सुरुवात तुम्ही करा, है की नाही. जर एखादी मिस्टेक जर झाली तुमची तर तुम्हाला जेव्हा मी एक्सप्लेनेशन करणार तेव्हा तुमच्यात ती लक्षात येऊन जाईल. सोपे क्वेश्चन्स आहेत. आज आपण सर्व क्वेश्चन्स हे नाही, हे ABCD वालेच घेणार आहे. जे अंकावाले आहेत काय, अंकावाले घेत नाही. अंकावाले एकदम सोपे असतात, ते का आपण घेऊ नये आपण, ठीक आहे. या क्वेश्चनचा आन्सर ट्राय करा प्रत्येकाने. हा क्वेश्चन झाला की लगेच दुसरा एक क्वेश्चन देतो, दोन्ही क्वेश्चन सोबत सोडवा, ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन सर्वांनी सोबत सोडवायचे. P अधिक 11 ही एक समसंख्या आहे, ठीक आहे. समोर काय म्हणते बघा, तर P + 11
च्या मागील मागील म्हणजे काय अगोदरची आहे मागील 13वी समसंख्या कोणती 13वी विषम संख्या सॉरी 13वी विषम संख्या कोणती ठीक आहे। आणि खाली याचे पण तुम्हाला मी ऑप्शन देऊन देतो दोन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण सोबतच बघून घेऊ मुद्दा मी ABCDच्या फॉर्ममधले जास्त क्वेश्चन घेतो आज आणि जे बाकीचे क्वेश्चन राहतात ते आपण क्लासमध्ये घेत असतो इथं फक्त आपण थोडे काहीतरी एक दोन क्वेश्चन तुम्हाला मी समजून सांगत असतो फक्त त्या सूत्राचा वापर कसा करायचा किंवा या टाईपचे क्वेश्चन कसे सोडवायचे हे फक्त इथं आपण पाहत असतो आपण ठीक आहे। बघू आता दोन्ही क्वेश्चनचे आन्सर बघू जवळपास तुमचे आन्सर निघाले असणार ठीक आहे। पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा आपल्यामध्ये पी ही एक समसंख्या आहे आणि आपल्याला पी नंतरची 38वी विषम संख्या काढायची आहे सरासरी इथं लिहितो मी 38वी विषम संख्या बरोबर शॉर्टकटमध्ये लिहायचं याला का आपल्याला मार्क नसतात ठीक आहे। काय लिहितो आपण दिलेली समसंख्या अधिक 2 गुणिला इथे n घेतो n म्हणजे किती घेसाल तुम्ही इथं आता 38 घेणार n म्हणजे 38 वजा 1 का घेतला आपण कारण की समय आपल्याला विचारलं काय विषम मग इथं काय आला आपल्यासाठी वजा 1 आला हे की नाही समोर गेलो आपण या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार केला आपण हे की नाही 2 गुणिला 38 जवळपास 76 वजा 1 या दोघांची वजाबाकी केली आपण म्हणजे पी अधिक किती 75 ही झाली तुमची कोणती या पी नंतरची 38वी कोणती विषम संख्या हे की नाही म्हणजे ऑप्शन जर पाहिलं तुम्ही तर बी वाल्यांचं ऑप्शन बरोबर आहे तिथं ठीक आहे। खालच्या क्वेश्चनमध्ये पण सेम लॉजिक आहे या क्वेश्चन मी इथे घेऊन इथं सांगतो तुम्हाला सरळ बरोबर लिहितो डायरेक्ट ही एक समसंख्या म्हणते म्हणजे दिलेली समसंख्या आहे काय कंसामध्ये घेऊ आपण पण अधिक आता इथं काय म्हणते च्या मागील म्हणजे काय अगोदरची म्हणा किंवा पूर्वीचे म्हणा आहे का नाही सारखा शब्द झाला म्हणजे आपली इथं काय घ्यावं लागेल चिन्ह इथं वजा घ्यावं लागेल आहे की जर तुम्हाला नंतरची विचारलं असतं तर आपण काय घेतलं असतं इथं प्लस घेतला असतं आहे की च्या मागील 13वी विषम संख्या काढा म्हणते म्हणजे 2 गुणिला n म्हणजे किती घेणार आपण 13 आता ही समय विचारलं काय विषम इथं वजा आहे मग इथं आपण काय घ्यायचं अधिक 1 बघा सूत्र थोडंसं तुम्हाला दिसणार नाही एक सेकंड थोडंसं अलीकडे लिहितो आणखी परत लिहितो येतं म्हणजे पी अधिक 11 वजा 2 गुणिला 13 इथं आपलं अधिक 1 येणार ठीक आहे असं सुरुवातीला या दोघांचा आपण गुणाकार करून टाकू आणि हा कंस पण काढून टाकू कंसाचं काहीच काम नाही कन्फ्युजनसाठी दिला जाणे आपल्याला फक्त ठीक आहे म्हणजे आपला आन्सर इथं 26 अधिक 1 समोर या दोघांची वजाबाकी करा तर सरळ तोंडी या तिघाचं कॅल्क्युलेशन तोंडीच करून टाकू हे नाही हे 11 आणि 12 26 मधून 12 वजा करू आपण म्हणजे पी वजा किती 14 म्हणा ठीक आहे। ऑप्शन जर पाहिले आपण तर सी वाल्यांचा आन्सर इथं कसं असणार बरोबर असणार येत आहेत का क्वेश्चन लक्षात काय करत आहे आपण काही नाही करायचं बघा नंतर म्हणलं की प्लस घ्यायचं अगोदरची पूर्वीची म्हणलं की मायनस घ्यायचं दोन्ही प्रत्येक जाग्यावर आहे ठीक आहे फक्त अधिक 1 वजा 1 कधी घ्यायचं जर सम असेल आणि जर तुम्हाला विषम विचारलं तशा वेळेसच घ्यायचं जर विषम दिलेली संख्या असेल आणि विषम विचारलं तर +1 -1 करायचं काम नसते ठीक आहे। पुढचा क्वेश्चन बघू आपण एकदम सोपा क्वेश्चन आहे क्वेश्चन इथे लिहून टाकला मी इथं क्वेश्चन काय म्हणते बघा x - 5 छेदामध्ये 3 ही एक समसंख्या आहे तर त्याच्या पुढील 11वी विषम संख्या काढा म्हणते ठीक आहे क्वेश्चन लिहिताना थोडं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आपण ठीक आहे बघू आता यानंतरची आपल्याला पुढील म्हणते 11वी काढा म्हणते आता ही त्याने एक समसंख्या सांगितली म्हणजे दिलेली समसंख्या आपण जशा तशी लिहू आपण ठीक आहे त्यांनी सांगितलेली पुढील म्हणले की काय घेतो आपण इथं पुढील शब्द असले की इथं आपण प्लस घेतो ठीक आहे नंतर किती 2 गुणाकारामध्ये n म्हणजे किती घेणार इथं आपण 11 आहे का नाही याच्यामध्ये वजा 1 घ्यावं लागलं आपल्याला का कारण की सम सांगितली विषय विचारले आपल्याला आहे की नाही मग इथं काय घेतलं आपण वजा 1 घेतलं समोर जाऊ आता इथून पुढे फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं कसे करणार आपण सरळ x - 5 खाली छेदामध्ये 3 या दोघांचा गुणाकार करून टाकला आहे की नाही म्हणजे सरळ किती आले इथं आपले 22 वजा 1 करून टाकू काही विद्यार्थी काही स्टेप आपले तोंडीच करू शकतात तरी पण चालते तुमचा आन्सर किती जवळपास 22 वजा 1 केला आपला आन्सर किती 21 21 लिहिले इथं आपण आता या समोर कॅल्क्युलेशन करायचं कसं करतो आपण या छेदामध्ये 1 घ्यायचा आपण आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण तिरपा गुणाकार करतो कसा करतो आपण या खालचा गुणाकार खालीच लिहू 3 गुणिला 1 म्हणजेच किती 3 या 1 गुणिला x - 5 चा गुणाकार केला तर सरसर काय फरक पडणार आहे की 1 न गुणिल्यावर काहीच नाही म्हणजे x - 5 जसे तसे अधिक 3 गुणिला किती 21 तरी किती म्हणतो आपण 63 समोर गेलो आणखी आपण ठीक आहे आता -5 आणि 63 याची वजाबाकी आपल्याला करता येईल आहे की नाही सरळ किती लिहितो आपण
एक्स अधिक आहे की नाही, आपला आन्सर किती 58 खाली छेदामध्ये 3. म्हणजे ही झाली तुमची कोणती, या संख्येनंतरची 11वी विषम संख्या. ऑप्शन जर पाहिले तर आपलं डी नंबरचा आन्सर इथं कसं असणार, बरोबर ते असणार आहे. ठीक आहे, सोपे सोपे क्वेश्चन्स होते. म्हणजे सांगायचं काय मला फक्त तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी क्वेश्चनमध्ये आपल्या साधे अंक पण घेतील ते आहे की नाही, किंवा अशा बेसिक राशीच्या फॉर्ममध्ये पण घेतील, पण आपल्याला तसं टेन्शन नाही, आपण इझिली आन्सर काढू शकतो आहे की नाही. पण डोक्यामध्ये तुमच्या ते काय सूत्र राहिले पाहिजे आहे की नाही. आणखी 2-3 घेऊ आपण असे स्पेशल XY वालेच घेत आहे आपण, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका नाही राहिल्या पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर काय अडचणी जर असल्या तुम्हाला आणखी आहे की नाही, क्वेश्चन तुम्ही एखादा नवीन पाहिला किंवा काय आन्सर निघत नाही आहे तर ते क्वेश्चन्स मला तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता. ठीक आहे, त्या क्वेश्चनचं मी तुम्हाला आन्सर सांगून देतो. या क्वेश्चनचा आन्सर बघू आपण. x-2 खाली छेदामध्ये 5 ही एक समसंख्या आहे म्हणते. ठीक आहे, समसंख्या आहे. समोर काय म्हणते तर त्याच्या पुढील म्हणजे समोरची आहे की नाही, त्याच्या पुढील 15वी विषम संख्या कोणती. 15वी काढायची तुम्हाला, विषम संख्या कोणती, याचे पण तुम्हाला मी ऑप्शन देतो. तोपर्यंत तुम्ही फक्त क्वेश्चनचा आन्सर ट्राय करून बघा. ठीक आहे, तुम्ही सुरुवात करा. फक्त एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत, काही जास्त किचकट नाही तर. ठीक आहे, प्रत्येकाने ट्राय करा. ट्राय केल्याशिवाय हा क्वेश्चन तुम्हाला समजणार नाही तर, जर नाही जमलं तर मी तुम्हाला सांगतोच. ठीक आहे, ठीक आहे, बघू आपण. एकदम सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये असं वेगळं काही नाही, आधीले जसे क्वेश्चन घेतले की नाही आपण तसे याला आपण सोडू शकतो. काय करणार सरळ याच्यामध्ये, पहिल्यांदा बरोबर दिलेली समसंख्या लिहून टाकली आपण आहे का नाही. हे म्हणते पुढील म्हटलं की ते आपण प्लस घेतो. 2 गुणिला इथं 15 इथं 15 घेतलं, ही समय ही विषम सांगितली, मग इथं वजा 1 घेतला आपण. ठीक आहे, फॉर्म्युला पण पाठ करायचं काम नाही. परत कॅल्क्युलेशन करू आपण. x-2 खाली छेदामध्ये 5, या दोघांचा गुणाकार केला आपण जवळपास किती तुमचा 30. तोंडीच कॅल्क्युलेशन करून टाकू. 15 दुनी 30 वजा 1 म्हणजे किती, सरासरी 29 करून टाकले आपण. ठीक आहे, आणखी बघू. याच्या छेदामध्ये आपण 1 घेतला, आपण कॅल्क्युलेशन घेतला, तो कॅल्क्युलेशनसाठी घेतला फक्त आपण. कसा करतो तिरपा गुणाकार. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा खालच्यांचा गुणाकार खालीच 5 गुणिला 1 5, 1 गुणिला x-2 म्हणजे x-2 अधिक 29 गुणिला 5. तुम्हाला रफमध्ये करू लागेल. जवळपास तुमचा आन्सर किती असायला पाहिजे, 129 गुणिला 5 जर केला आपण रफमध्ये जवळपास 145 तुमचा आन्सर असायला पाहिजे आहे का नाही, गुणाकार केला रफमध्ये. समोर गेलो आणखी आपण. या दोघांचं कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो आहे का नाही. -2 आणि 145 कसं करणार, सरळ वजा बाकी केले. 145 मधून 2 वजा केले 143. खाली छेदामध्ये 5 जसे तसे. म्हणजे ऑप्शन जर पाहिले आपण तर आपलं C नंबरचा आन्सर कसं असणार इथं, बरोबर ते असणार. ठीक आहे, येतं इथलं क्वेश्चन लक्षात यायलाच पाहिजे. एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आता काही अंकाचे बघू आपण. अंकावाले पण घेऊ 2-3 एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय राहायचं कामच नाही. ठीक आहे, फक्त याच्यावर जास्त आवश्यक आहे. जसं तर इथं आपण एक्सवाले घेतलं, जे तर कोणतंही अक्षर असू शकते, ABCDच्या फॉर्ममध्ये पण असू शकते, तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण इझिली कोणतंही काढू शकतो. जसं आता एखादा अंकांचं बघू आपण 2-3 एक्झाम्पल. अंकाचे पण आहेत, लगेच आन्सर ट्राय करू बघा. 40 नंतरची ठीक आहे 8वी क्रमागत विषम संख्या कोणती. क्वेश्चन एकदम शॉर्टकटमध्ये येईल. क्वेश्चनची भाषा सर्वांची सारखीच आहे. काय म्हणते, 40 नंतरची क्रमागत 8वी विषम संख्या कोणती. याचे पण तुम्हाला मी ऑप्शन देतो बघा. प्रत्येकाने ट्राय करून पहा सुरुवातीला. ठीक आहे, सोपे क्वेश्चन्स आहेत, प्रत्येकाचे आन्सर बरोबर यायला पाहिजे. जे हार्ड क्वेश्चन्स ते तर तुम्हाला मी सांगतोच. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन. लगेच दुसरा क्वेश्चन पण ट्राय करा. ठीक आहे, ज्यांचा झालं नाही त्यांनी लगेच दुसरा पण ट्राय करायचा. 60 नंतरची ठीक आहे 60 नंतरची 7वी विषम संख्या कोणती. सारखाच क्वेश्चन आहे, फक्त अंक बदलले जात नाही. याचे पण तुम्हाला मी ऑप्शन देऊन देतो. बघा, दोन्हीचे क्वेश्चनचे आन्सर आपण सोबतच बघून टाकू. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनला सोडवायला सुरुवात करू. जवळपास तुमचं झाला असणार क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, बघू आपण. दिलेली कोणतीही समसंख्या, दिलेली समसंख्या नंतरची म्हटलं की इथं अधिक घेतो आपण. 2 गुणिला n म्हणजे इथं 8 घेणार आपण. ठीक आहे, वजा 1 घेणार. का घेणार,
कारण की ही समसंख्या आहे, ही विषम आहे, मग इथं वजा घेतला आपण, ठीक आहे. समोर गेलो किंवा फॉर्म्युले जरी माहीत असले की नाही तरी पण चालते तुम्हाला. सो याचे कॅल्क्युलेशन एकदम सोपे आहे. त्या दोघांचा पहिल्यांदा आपण गुणाकार करून टाकला, आहे की नाही. 2 16 म्हणली, ठीक आहे. वजा 1 केल्या आपण. पर या दोघांची आता समोरचे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या हिशोबानं पण करू शकता, काही फरक पडत नाही. तुमचा आन्सर कोणतं यायला पाहिजे, ए नंबरचा आन्सर बरोबर. मुद्दा मी जास्त स्टेप लिहिल्या, एवढा स्टेप पण लिहायचं काम नाही. तुम्ही तोंडी आन्सर काही काहीचे तोंडी आन्सर काढू शकता, ठीक आहे. या क्वेश्चनचा आन्सर बघू आपण. समोर म्हणते 60 वजा घ्यावं लागेल का आपण, नाही तर नंतरची म्हणलं की तर आपण प्लस घेतो, आहे की नाही. 2 गुणिला n म्हणजे 7वी म्हणजे 7 वजा 1, कारण ही समसंख्या आहे, विषम विचार असं म्हणलं की आपण वजा घ्यायचं तिथं. या दोघांचा गुणाकार केला, 60 अधिक किती 14 वजा 1. परत या दोघांची बेरीज केली, आपापल्या मनाने करायची, काय फरक पडत नाही. वजा 1 म्हणजे तुमचा आन्सर किती 73. डी वाल्यांचं किंवा डी नंबरचं ऑप्शन कसं असणार तुमचं इथं बरोबर ते असणार, हे. आणखी 1-2 क्वेश्चन घेऊ आपण, म्हणजे अक्षरांचे पण घेत आहे आपण, अंकाचे घेत आहे आपण, हे. दोन्ही क्वेश्चन तुमचे कव्हर होतात, ठीक आहे. आता याच्यावरती फक्त बदलणार काय क्वेश्चनमध्ये, फक्त अंक बदललेत, आहे की. बाकी जे स्टेप येतात किंवा जे कॅल्क्युलेशन्स आहेत, हे की ते जवळपास सारखेच असतात. आपण ती इझिली करू शकतो आपण. आणखी बघू काही पूर्वीचे क्वेश्चन बघू आहेत का, हे की नाही. पुस्तकामध्ये थोडेसे कमी क्वेश्चन्स आहेत, पूर्वीवाले थोडेसे कमी विचारतात. आणखी एखादं एक्सवाले एक्झाम्पल बघू आपण, ठीक आहे. जे तुम्हाला नेहमी एक्सवाले जरासे हार्ड वाटतात का नाही, तेच वाले क्वेश्चन बघू आपण. जसं आता हे वालं क्वेश्चनचा आन्सर पहा. ए वजा 5 खाली छेदामध्ये 3 ही एक समसंख्या आहे म्हणते, ठीक आहे. समोर म्हणते तर त्यापुढील म्हणा त्यापुढील 9वी विषम संख्या कोणती, 9वी विषम संख्या कोणती. याचे पण तुम्हाला ऑप्शन देतो मी. तुम्ही क्वेश्चनचा आन्सर काढायला फक्त सुरुवात करा. सोपे क्वेश्चन्स आहेत. बघू, सोबतच आन्सर काढू याचं पण, आहे की. लहान क्वेश्चन हवाला. याआधी आपण असे क्वेश्चन्स पाहिले, फक्त त्याच्या आधी काय होतं तिथं फक्त एक्स होतं. याच्यामध्ये काय जसं ए वाला लेटर आहे, दिलेली समसंख्या आपण लिहून टाकली, अधिक त्यापुढे म्हटलं की इथं अधिक घेतो. 2 गुणिला n म्हणजेच किती 9. इथं घ्यावं लागेल आपल्याला वजा 1, आहे की नाही. तुम्हाला म्हणलं वजा 1 काय घेतलं आपण. नंतर ए वजा 5 खाली छेदामध्ये 3, दोघांचा गुणाकार 18 वजा 1 केला आपण. सरसर आपला आन्सर किती 17. कशाला स्टेप वाढवायचं, समोर या छेदामध्ये आपण 1 घेतो, आहे की नाही. तिरपा गुणाकार करून टाकू, 3 1 3. 1 गुणिला ए वजा 5 म्हणजे ए वजा 5 अधिक 3 गुणिला 17, 17 किती म्हणतो आपण 51 म्हटले आपण, ठीक आहे. समोर गेलो आणखी ए वजा 5 आणि 51 याची वजाबाकी केली आपण, तर ए अधिक किती 46 येईल आपला आन्सर, ठीक आहे. आणि खाली छेदामध्ये किती 3. म्हणजे ऑप्शन जर पाहिले तर सी नंबरचा आन्सर तुमच्या याच्यामध्ये कसं असणार बरोबर ते असणार, ठीक आहे. आले का क्वेश्चन लक्षात सांगाय. सोपे क्वेश्चन्स आहेत. आता इथं आपण मुद्दा यूट्यूबला थोडेसे क्वेश्चन्स कमी घेत असतो आपण, ठीक आहे. क्लासमध्ये जास्त प्रॅक्टिस घेतो आपण. तर पहिल्यांदा क्लास करायचा व्यवस्थित. आता तरी पण कुशंका असल्या तर मग आपलं यूट्यूबला आपलं व्हिडिओ फक्त तुम्हाला फक्त एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला सांगत असतो. या टाईपचे क्वेश्चन कसे सोडवायची सुरुवात तुम्हाला सांगतो, आहे की नाही. पण ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपण क्लासमध्ये घेतो, ठीक आहे. यावरती जे क्वेश्चन्स राहतात ते क्वेश्चन्स पण मी तुम्हाला सेंड करतो, ठीक आहे. काय अडचणी असेल तर माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे, मला व्हॉट्सअप करा, त्याच्यात पण तुम्हाला मी सोल्युशन सांगतो, ठीक आहे. आपण आता इथंच थांबू. थँक्यू.